नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ज्येष्ठ पौर्णिमेच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा. पौर्णिमा ही निसर्गदत्त घटना आहे. बौद्ध धम्म हा निसर्ग नियमांचा पुरस्कर्ता असल्यामुळे निसर्ग नियमांशी बौद्ध तत्वे प्रतिबिंबित झाली आहेत. जगातील सर्व धर्म पौर्णिमेला त्यांच्या धर्माचरणात अतिशय महत्त्वाचे व मंगल स्थान देतात. साहित्य क्षेत्रात विशेषतः कवितेत पौर्णिमेला महामंगल स्थान प्राप्त झाले आहे. जैन व बौद्ध धर्मीय लोक पौर्णिमा हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा दिवस मानतात. बौद्ध धम्मात पौर्णिमेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, कारण भगवान बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. भगवान बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला आहे. तसेच त्यांना ज्ञानप्राप्ती पौर्णिमेच्या दिवशी झाली. त्यांनी धम्मचक्र प्रवर्तनाचे केलेले पहिले प्रवचन पौर्णिमेच्याच दिवशी झाले. तसेच त्यांचे 80व्या वर्षी झालेले महापरिनिब्बाण हे पौर्णिमेच्या दिवशी झाले. वर्षातील 12 पौर्णिमा बुद्ध धम्मातील घटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे पौर्णिमा हा बौद्धांच्या कॅलेंडरनुसार अतिशय पवित्र दिवस समजला जातो. पौर्णिमेसंबंधी अशी समज आहे की अंतराळातील इतर ग्रहाप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचा मनुष्यमात्रावर प्रभाव पडत असतो. जे लोक मानसिकदृष्ट्या दुर्बल असतील त्यांचा योग्य उपचार पौर्णिमेच्या दिवशीच केला जातो. त्यामुळे मानसिकदृष्ट्या दुर्बल किंवा आजारी मनुष्यावर योग्य उपाय केल्यास पौर्णिमेच्या किरणांचा त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पडत असतो. आपल्या शरीरामध्ये 70% द्रवरूप आहे. भौतिक तज्ज्ञांनी हे मान्य केले आहे की पौर्णिमेच्या दिवशी मनुष्याच्या शरीरातील द्रवरूप अधिक स्वतंत्रपणे संग्रहित होत असते. त्यामुळे अस्थमा किंवा चर्मरोग यावर विशिष्ट उपायांनी नियंत्रण ठेवता येते. प्राचीन काळी शेतींची पेरणी करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस अनुकूल असल्याची मान्यता होती. शेतकरी पौर्णिमेला अतिशय पवित्र मानतात, कारण पौर्णिमेचा शेतीच्या पिकावर चांगला प्रभाव पडतो अशी त्यांची भावना आहे. ज्या काळी पिकांना बहर येतो त्यावेळी चंद्रकिरणांचा त्यावर प्रभाव होतो. वैद्यकशास्त्र सुद्धा यास मान्यता देते की औषधाचा प्रभाव शरीरावर याच काळात अतिशय गुणकारी होत असतो. साधकांना मानसिक विकास करण्यासाठी पौर्णिमेचा चंद्रप्रकाश नवी ऊर्जा प्रदान करतो. भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती पौर्णिमेच्या दिवशी प्राप्त झाली हे उदाहरण संपूर्ण जगाला प्रेरणादायक आहे. पौर्णिमेचा दिवस हा शारीरिक व मानसिक विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे बौद्ध देशात त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. त्या दिवशी त्या देशातील जनता आध्यात्मिक विकासाचे चिंतन करत असते. पौर्णिमेचा दिवस हा धार्मिक दिवस म्हणून मानला जातो. त्या दिवशी शांती व सुखाची मनोकामना केली जाते. अष्टशिलाचे पालन केले जाते. त्या दिवशी कौटुंबिक बंधनातून मुक्त होऊन मनशांती आध्यात्मिक विकासाचा प्रयत्न केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी बौद्धांनी काय करावे या संबंधित जगातील बौद्धांनी काही कृती कार्यक्रम तयार केले आहेत. बौद्धांच्या प्रथेनुसार पौर्णिमेच्या दिवशी ध्यान साधना किंवा विपश्यना करावी. पौर्णिमेचा समारंभ करण्यासाठी शांत जागेत बसून बुद्ध धम्म संघ या 3 आदर्शाची वंदन करावी. काही सुत्ताचे पठण करावे. त्यानंतर शांत चित्ताने ध्यान करावे. श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करावे. संपूर्ण शरीराचे अवलोकन करावे. शक्य झाले तर कायानुपसन्ना, वेदनाप्रसन्ना, चित्तानुपसन्ना आणि धम्मानुपसन्ना करावी. त्यानंतर धम्मपालनगाथा आणि मैत्रभावना करावी. तुमचे जीवन व समस्त प्राणमित्राचे जीवन सुखी व मंगलमय करण्यासाठी मनोकामना करावी. भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकाने भारत देशात धम्मचक्राला गतिमान केले. त्यांनी बुद्ध धम्माला राष्ट्रीय सर्वोच्च स्थान दिले. प्रत्येक प्राणीमात्रांचा जीवनमार्ग बुद्ध धम्म असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी इतर धर्माचाही सन्मान केला, परंतु बुद्ध धम्माला त्यांनी त्यांच्या राज्यशासनात सर्वोच्च स्थान दिले. धम्मदायात बनण्यासाठी त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्मास दान केले होते. सम्राट अशोक हा जगातील सर्वात महान बौद्ध राजा होता. त्यांनी राज्यशासनासोबत धम्मशासनाला अधिक महत्त्व दिले. सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांचा संबंध पौर्णिमेशी आहे. अमावस्येनंतर चंद्राची कोर विकसित होत जाते. त्यांच्या 10व्या दिवशी अर्थात दशमीला सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून त्या दिवसाला अशोका विजयादशमी म्हटले जाते. बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानात दशमी याचा अर्थ 10 पारमितांशी आहे. पारमिता म्हणजे पूर्णता. सम्राट अशोकाने या दिवशी 10 पारमितांचा पूर्णपणे स्वीकार करून त्यांच्या जीवनात पूर्णता आणण्याचा संकल्प केला आहे. सम्राट अशोकाचा आदर्श आपणासमोर ठेवून आधुनिक काळातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोका विजयादशमी दिनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. एक मात्र निश्चित की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा संदर्भ सम्राट अशोकांच्या
विजयादशमीशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन बौद्धमय होते. त्यांनी 10 पारमिता पूर्ण करून ते बोधिसत्व पदाला पोहोचले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपरोक्त उपदेशात पौर्णिमेचे महत्त्व विशद केलेले आहे. तसेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य देखील सांगितले आहे. चंद्राच्या शीतलतेत माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्ण आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते. डॉक्टर बाबासाहेबांचा धम्मोपदेश समस्त बौद्ध बांधवांना मार्गदर्शक आहे. पौर्णिमा ही जगातील सर्व बौद्धांसाठी महामंगल आहे. ज्या देशात भगवान बुद्धांच्या विचाराचे अनुसरण केले जाते त्या देशात पौर्णिमेचा सण विविध प्रकारे संपन्न करतो. भारत ही तर सर्व बौद्ध राष्ट्रांची गुरुभूमी आहे. बौद्ध धम्माचे पुनरागमन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांती निघाले आहे. बौद्ध धम्माचे संस्कार कसे असावेत यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हितोपदेश करण्याची संधीच त्यांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे बौद्ध समाजात संस्काराच्या बाबतीत एक वाक्य दिसत नाही. तरी पण पौर्णिमेच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांना मान्य आहेत. बौद्ध बांधवांनी दर रविवारी बुधवार जावे असे डॉक्टर आंबेडकरांचे प्रतिपादन आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.